वृश्चिक राशी 15 जून 2026 सोमवती अमावस्येची रात्र. गुप्त कर्मांचे फळ, नियतीचे रहस्य आणि आयुष्य बदलण्याचे 10 अद्भुत संकेत. वृश्चिक राशी ही राशीचक्रातील सर्वात रहस्यमय, शक्तिशाली आणि परिवर्तनाचे प्रतीक मानली जाणारी राशी आहे. या राशीचा स्वामी मंगळ मानला जातो. त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, संकटांशी लढण्याची क्षमता आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी पुन्हा उभे राहण्याची ताकद असते. परंतु जगाला दिसणाऱ्या या ताकदीमागे अनेकदा एक खोल भावनिक विश्व लपलेले असते. वृश्चिक राशीचे लोक ज्यांच्या वेदना सहज कोणासमोर व्यक्त करत नाहीत. अनेकदा ते शांत राहतात, पण त्यांच्या मनात संघर्षाचे वादळ सुरू असते. त्यांनी सहन केलेल्या अनेक गोष्टी इतरांना कधीच कळत नाहीत. 15 जून 2026 रोजी येणारी सोमवती अमावस्या वृश्चिक राशीसाठी विशेष गूढ आणि परिवर्तनकारी ऊर्जा घेऊन येत असल्याचे अनेक ज्योतिष परंपरांमध्ये मानले जाते. ही रात्र केवळ अमावस्या नसून जुन्या कर्मांचे हिशोब पूर्ण करून नव्या कर्मचक्राची सुरुवात करणारी वेळ मानली जाते. गेल्या काही वर्षात वृश्चिक राशीच्या अनेक व्यक्तींनी जीवनात काही कठीण परीक्षा दिल्या असतील. काहींना विश्वासघाताचा सामना करावा लागला असेल, काहींनी आर्थिक संघर्ष पाहिला असेल, तर काहींनी आपल्या जवळच्या व्यक्तींकडून अपेक्षित साथ मिळाली नसेल. अनेकदा तुम्ही शांतपणे सर्व सहन केले असेल, पण ब्रह्मांडाच्या नियमानुसार प्रत्येक कर्माचा परिणाम असतो. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्गही तयार होतो. सोमवती अमावस्येची ही रात्र अशाच एका परिवर्तनाची सुरुवात ठरू शकते. वृश्चिक राशीसाठी या काळातील सर्वात मोठा विषय म्हणजे पुनर्जन्म. येथे पुनर्जन्माचा अर्थ शारीरिक नाही तर मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक नवचैतन्याशी आहे. ज्या गोष्टींनी तुम्हाला थांबवून ठेवले त्यांच्यापासून मुक्त होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. विशेष म्हणजे या काळात काही लोकांना असे वाटू शकते की आयुष्यातील अनेक घटनांचे खरे अर्थ आता समजू लागले आहेत. ज्या दुःखांचा अर्थ पूर्वी कळत नव्हता त्यामागील शिकवण स्पष्ट होऊ शकते. काही लोकांना अचानक जीवनाचा नवा संदेश सापडू शकतो. ही अमावस्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींना एक नवीन संदेश देत असल्यासारखी वाटते. तुम्ही ज्या लढाया लढला त्या व्यर्थ नव्हत्या. तुम्ही ज्या अश्रूंना लपवले, ज्या वेदना सहन केला, ज्या अन्यायातून गेलात, त्या सर्व अनुभवांनी तुम्हाला अधिक मजबूत बनवले आहे. या काळात काही विशेष संकेत दिसू शकतात. हे संकेत म्हणजे भविष्य निश्चितपणे तसेच घडेल याची खात्री नाहीत, पण जीवनात मोठ्या बदलांची चाहूल देणारे प्रतीक मानले जाऊ शकतात. वृश्चिक राशी 15 जूनची सोमवती अमावस्येच्या रात्रीचे काही 10 शुभ संकेत आहेत. पहिला संकेत आहे जुने दुःख अचानक कमी झाल्यासारखे वाटेल. वृश्चिक राशीच्या व्यक्ती त्यांच्या मनातील वेदना सहज कोणालाही सांगत नाहीत. अनेकदा ते हसतमुखाने वावरतात, पण अंतर्मनात जुन्या आठवणी, विश्वासघात, अपमान किंवा अपूर्ण राहिलेल्या अपेक्षांचे ओझे घेऊन जगत असतात. सोमवती अमावस्येच्या आसपास जर अचानक तुम्हाला एखाद्या जुन्या घटनेबद्दल पूर्वीसारखी वेदना वाटेनाशी झाली तर हा एक महत्त्वाचा सकारात्मक संकेत मानला जाऊ शकतो. कदाचित ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखावले होते तिच्याबद्दलचा राग कमी होईल. कदाचित एखाद्या अपयशाची सल मनातून निघून जाईल किंवा एखाद्या तुटलेल्या नात्याची आठवण आली तरी पूर्वीसारखा त्रास होणार नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्व काही विसरलात, तर तुमचे मन त्या अनुभवांवर मात करण्याइतके मजबूत झाले आहे. जीवनातील प्रत्येक जखम काहीतरी शिकवून जाते. जेव्हा त्या जखमेची वेदना कमी होते तेव्हा समजावे की त्या अनुभवाचे शिक्षण पूर्ण झाले आहे. हा संकेत तुमच्या आयुष्यातील नव्या मानसिक स्वातंत्र्याची सुरुवात दर्शवू शकतो. पुढील काळात तुम्ही भूतकाळात अडकून न राहता भविष्याकडे अधिक आत्मविश्वासाने पाहू शकता. हीच खरी अंतर्गत विजयाची सुरुवात असते. दुसरा संकेत एखादे गुपित सत्य समोर येणे. वृश्चिक राशीचा संबंध रहस्य, गुप्त गोष्टी आणि लपलेल्या सत्यांशी जोडला जातो. त्यामुळे या अमावस्येच्या काळात तुमच्या आयुष्यातील एखादे महत्त्वाचे सत्य अचानक समोर येऊ शकते. हे सत्य एखाद्या व्यक्तीबद्दल असू शकते, एखाद्या नात्याबद्दल असू शकते किंवा एखाद्या परिस्थितीबद्दल असू शकते ज्याबाबत तुम्ही खूप दिवस संभ्रमात होता. अनेकदा काही गोष्टींचे उत्तर आपल्याला वेळ आल्याशिवाय मिळत नाही, पण जेव्हा सत्य समोर येते तेव्हा अनेक प्रश्नांची उत्तरे एकाच वेळी मिळतात. कदाचित तुम्हाला समजेल की कोण तुमचा खरा हितचिंतक होता आणि कोण फक्त स्वार्थासाठी जवळ आला होता. कदाचित एखाद्या जुन्या घटनेमागचे कारण समजेल. सुरुवातीला हे सत्य धक्कादायक वाटू शकते, पण दीर्घकाळासाठी ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण अर्धवट माहितीपेक्षा संपूर्ण सत्य नेहमीच अधिक मुक्ती करणारे असते.
हा संकेत तुम्हाला भ्रमातून वास्तव्याकडे घेऊन जाणारा आणि पुढील निर्णय अधिक शहाणपणाने घेण्यास मदत करणारा ठरू शकतो. तिसरा संकेत आहे स्वतःच्या सामर्थ्याची नवीन जाणीव होणे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना अनेकदा स्वतःची ताकद तेव्हाच कळते जेव्हा ते मोठ्या संकटातून बाहेर पडतात. या सोमवती अमावस्येच्या आसपास तुम्हाला अचानक जाणवू शकते की तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत, अनुभवी आणि आत्मविश्वासी झाला आहात. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य वाटू लागतील. हा संकेत सूचित करतो की भूतकाळातील संघर्षाने तुम्हाला कमकुवत नाही तर अधिक सक्षम बनवले आहे. पुढील काळात एखादा मोठा निर्णय घेण्याचे धैर्य मिळू शकते. चौथा संकेत आहे अंतर्मनातून स्पष्ट इशारे मिळणे. वृश्चिक राशीची अंतर्ज्ञान शक्ती खूप प्रबळ मानली जाते. या काळात तुमचे मन एखाद्या व्यक्तीबद्दल, संधीबद्दल किंवा निर्णयाबद्दल स्पष्ट संकेत देऊ शकते. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणापासून सावध राहावे याची जाणीव होऊ शकते. अनेक दिवसांचा संभ्रम दूर होऊन मनात स्पष्टता निर्माण होईल. हा संकेत तुम्हाला चुकीच्या मार्गापासून दूर ठेवून योग्य दिशेकडे नेणारा ठरू शकतो. पाचवा संकेत आहे विरोधकांचा प्रभाव कमी होणे. ज्या लोकांनी तुमच्या प्रगतीत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्या प्रभावात हळूहळू घट होत असल्याचे दिसू शकते. परिस्थिती तुमच्या बाजूने वळू लागेल. पूर्वी जिथे सतत अडथळे येत होते तिथे आता मार्ग मोकळा होऊ लागेल. हा संकेत कर्मफळाच्या न्यायाशी संबंधित मानला जातो. संयमाने केलेल्या प्रयत्नांचे परिणाम दिसण्याची सुरुवात होऊ शकते. सहावा संकेत आहे नवीन संधी अचानक समोर येणे. खूप दिवसांपासून बंद वाटणारा एखादा मार्ग अचानक खुला होऊ शकतो. नवीन नोकरी, व्यवसाय, भागीदारी किंवा एखादी महत्त्वाची ओळख तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते. ही संधी सुरुवातीला छोटी वाटली तरी पुढे जाऊन मोठे रूप घेऊ शकते. त्यामुळे या काळात मिळणाऱ्या प्रत्येक संधीकडे लक्षपूर्वक पाहणे महत्त्वाचे ठरेल. सातवा संकेत आहे स्वप्नांमध्ये शुभ प्रतीके दिसणे. स्वच्छ पाणी, मंदिर, पर्वत, दीप किंवा तेजस्वी प्रकाश यासारखी प्रतीके स्वप्नात दिसल्यास ते सकारात्मक संकेत मानले जातात. अशी स्वप्ने अंतर्मनातील शुद्धीकरण आणि नव्या सुरुवातीची चाहूल देतात असे मानले जाते. वृश्चिक राशीसाठी हा काळ मानसिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा असू शकतो. त्यामुळे अशा स्वप्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे. आठवा संकेत आहे एकटेपणाचे सामर्थ्यात रूपांतर होणे. पूर्वी जे एकटेपण वाटत होते ते आता स्वतःला ओळखण्याची संधी वाटू लागेल. इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास वाढेल. हा बदल खूप महत्त्वाचा असतो कारण याच टप्प्यावर व्यक्ती स्वतःचे जीवन स्वतः घडवण्यास सुरुवात करते. हा संकेत आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले पाऊल मानले जाऊ शकतो. नवी घटना आहे आर्थिक स्थितीत सुधारणा सुरू होणे. अचानक मोठा पैसा मिळेलच असे नाही, पण आर्थिक बाबतीत सकारात्मक हालचाली सुरू होऊ शकतात. नवीन उत्पन्नाचा मार्ग, अडकलेले पैसे मिळणे किंवा खर्चावर नियंत्रण येणे यासारखे बदल दिसू शकतात. हा संकेत सांगतो की आर्थिक स्थैर्याकडे जाणारी प्रक्रिया सुरू झाली आहे. संयम आणि योग्य नियोजन केल्यास पुढे अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. आणि 10वा संकेत आहे जीवनात नवीन उद्देश सापडणे. हा सर्वात महत्त्वाचा संकेत मानला जातो. अनेक दिवसांपासून आता पुढे काय हा प्रश्न मनात आला असेल तर त्याचे उत्तर हळूहळू मिळू लागेल. एखादे नवीन ध्येय, नवीन स्वप्न किंवा नवीन दिशा स्पष्ट होऊ शकते. हा काळ तुमच्या जीवनातील नवीन अध्यायाची सुरुवात दर्शवू शकतो. जे घडले त्यातून शिकून पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल आणि भविष्याबद्दल आशा निर्माण होईल. 15 जून 2026 ची सोमवती अमावस्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींना एक महत्त्वाचा संदेश देत आहे. तुमच्या आयुष्यात जे काही घडले ते तुम्हाला तोडण्यासाठी नव्हते तर अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि अधिक सक्षम बनवण्यासाठी होते. गेल्या काही वर्षात तुम्ही अनेक गोष्टी गमावल्या असतील. काही नाती तुटली असतील, काही स्वप्ने अपूर्ण राहिली असतील, काही लोकांनी अपेक्षाभंग केला असेल, पण प्रत्येक वेदनेमागे एक शिकवण होती आणि प्रत्येक संघर्षामागे एक मोठी तयारी सुरू होती. कदाचित ब्रह्मांड सध्या पडद्यामागे तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची जुळवाजुळव करत असेल. प्रत्येक उत्तर आजच मिळेल असे नाही, पण योग्य वेळ जवळ येत आहे. काही नवीन संधी, काही नवीन लोक आणि काही नवीन अनुभव तुमच्या आयुष्यात प्रवेश करण्याच्या तयारीत असू शकतात. या सोमवती अमावस्येचा मंत्र असा आहे, जे गेले त्याला शांतपणे निरोप द्या आणि जे येणार आहे त्याचे विश्वासाने स्वागत करा. कारण वृश्चिक राशीसाठी ही रात्र फक्त अमावस्या नाही तर अंधारातून प्रकाशाकडे, संघर्षातून सामर्थ्याकडे आणि जुन्या अध्यायातून नव्या सुरुवातीकडे जाणाऱ्या प्रवासाची सुरुवात ठरू शकते. परमेश्वर तुमच्या मनात धैर्य, तुमच्या मार्गात योग्य संधी आणि तुमच्या आयुष्यात समाधानाची नवीन पहाट आणो. हीच शुभेच्छा.